जर फाईट जर मानायला गेलं या भागामध्ये तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या दोन पक्षामध्येच जोरात फाईट होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आपण वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील नसरापूर या गावात आलो आहोत. येथील काही नागरिक जमले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा, नाव काय तुमचं? माझं नाव निलेश बोर्डे, गावाचं नाव? वरवे खुर्द. आता जी जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे, पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, ह्या भागात कोणत्या पक्षाचं जास्त वार वाटते, काय वाटतं? आता तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी आता नवनिर्वाचित बदल या ठिकाणी विधानसभेलाच झालेला आहे. त्याच्यामुळं बदलाचं वातावरण या ठिकाणी खूप आहे. आणि आज या वेळू नसरापूर गटाचं जर सांगायचं म्हटलं तर या भागामध्ये चौरंगी लढत या ठिकाणी होत आहे. तर आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी वातावरण चांगल्या पद्धतीने दिसत आहे. कारण की जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत तर हे तरुण आहेत, तडफदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे ते शिवरायांचे मावळे आहेत. गड किल्ल्यांच्या ह्याच्यातून त्यांनी संघटन तरुणांचं चांगलं उभं केलेलं आहे. आणि या परिसरामध्ये एक तरुण, एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि या भागामध्ये तरुण आश्वासक युवा चेहरा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे, तो म्हणजे बंटीदादा कोंडे. आता हे नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपण बोलत असताना बाकीच्या इतर पक्षांचाही सर्वांगीण विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. तसं पाहत असताना त्या भागातून जरी आपण किती विचार केला तर या ठिकाणी खेकडा प्रवृत्तीची त्या ठिकाणी एक आपल्याला दिसून येते वृत्ती. त्याच्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी मोड बांधलेली आहे की पॅनल टू पॅनल वोटिंग होऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवार या ठिकाणी चांगल्या फरकाने निवडून येतील अशी आशा वाटते. परंतु जर फाईट जर मानायला गेलं या भागामध्ये तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या दोन पक्षामध्येच जोरात फाईट होण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसंच आहे. म्हणजे जी शिवसेना आहे, शिवसेनेमधले जे काय मूळचे काय म्हणजे जे कार्यकर्ते होते किंवा काय होते ते आता त्याच्यामध्ये काही फूट पडून त्यांच्यामध्ये दोन विभागणी झालेले आहे.